आयुष्यात सर्वांनी एकदा तरी सायकल चालवली असेल. काळाच्या ओघात सध्या सायकल रोजच्या जीवनातून काहीशी नष्ट झाली असली तरी राजकारणात मात्र सायकल नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. ती कशी? तर त्याला कारण म्हणजे उत्तर प्रदेशातील मोठा राजकीय पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाची निशाणी ही सायकल आहे. यामुळं देशाचं राजकारण असो की राज्याचं राजकारण असो, सायकल ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीतही सायकल ही चर्चेचा विषय ठरणार आहे. तो कसा? तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, उत्तर प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. यानंतर समाजवादी पक्षानं 1995 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी या पक्षाकडून 22 उमेदवारांनी सायकलवर बसून निवडणुकींच्या शर्यतीत भाग घेतला होता. त्यापैकी 3 जणांना ही निवडणूक जिंकण्यात यश आलं. आता भिवंडीतून मोहम्मद खान, नागपाड्यामधून सोहेल लोखंडवाला आणि उमरखाडीमधून बशीर पटेल हे तिघे पहिल्यांदाच आमदार बनले. तर सध्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणाऱ्या नवाब मलिक यांचा मात्र त्यावेळी नगर मतदारसंघात पराभव झाला. यानंतरच्या म्हणजेच 1999च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं राज्यात 15 जागा लढवल्या. त्यात 2 जण निवडून आले. यावेळी मात्र नवाब मलिकांचं नशीब पालटलं आणि त्यांना सायकलनं साथ दिली. तर उमरखाडी येथून पुन्हा बशीर पटेल यांनी बाजी मारली. हा या पक्षाचा महाराष्ट्रातील सुरुवातीचा इतिहास झाला. तरी हा पक्ष प्रामुख्यानं अबू आझमी यांच्या रूपानं राज्यात चर्चेत आला. किंबहुना हा पक्ष आता अबू आझमी यांच्या रूपातच राज्यात अस्तित्वात आहे आणि चर्चेतही आहे. यांना राज्यात समाजवादी पक्षाचा चेहरा समजला जातो. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचा चेहरा समजले जाणारे अबू आझमी हे 2002 ला राज्यसभेवर गेले. मात्र यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 2004 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक लागली. त्यावेळी समाजवादी पक्षानं अबू आझमी यांच्या नेतृत्वात थोड्या नव्हे तर तब्बल 95 जागा लढवल्या. पण यात सगळ्यांच्याच सायकली पंक्चर झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींचाही तत्कालीन भिवंडी मतदारसंघात चांगलाच पराभव झाला. मात्र तरीही 2008 पर्यंत अबू आझमी हे राज्यसभेवर खासदार राहिले. त्यानंतर 2009 मध्ये राज्यात पुन्हा विधानसभा निवडणूक लागली. त्यावेळी नुकतीच मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती. यात प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी नव्यानं पुनर्रचना झालेल्या मानखुर्द, शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या 2 विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणाहून ते विजयी झाले. त्यांच्यासह भिवंडी पश्चिम मधून अब्दुल मोमीन आणि नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभेतून शरद गावित हे देखील सायकलीवर बसून विधानसभेत पोहोचले. परिणामी या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं 4 जागा जिंकल्या. 1995 ते 2019च्या विधानसभेपर्यंत समाजवादी पक्षानं जिंकलेल्या जागांचा हा सर्वाधिक आकडा आहे. मात्र दरम्यानच्या काळात या पक्षाला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. पक्षांचे दिग्गज नेते मानल्या जाणाऱ्या नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षाच्या सायकलीवरून उतरत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच एकसंघ राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलं. हे नवाब मलिक 2009च्या विधानसभा निवडणुकीत अणुशक्ती नगर मतदारसंघातून आमदार झाले. याच्या पुढच्या म्हणजेच 2014च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण 2019 मध्ये ते पुन्हा आमदार बनले. सध्या नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचं सांगितलं जातं. नवाब मलिक यांनी पक्ष सोडल्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं 22 जागा लढवल्या. पण त्यांचा केवळ एक उमेदवार निवडून आला, ते म्हणजे खुद अबू आझमी. अबू आझमी यांनी 2009च्या निवडणुकीचा पॅटर्न पुन्हा एकदा 2014च्या विधानसभेत राबवला. म्हणजेच ते एकाच वेळी मानखुर्द, शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या 2 मतदारसंघात उभे राहिले. मात्र यावेळी त्यांना मानखुर्द, शिवाजीनगर मध्ये विजय मिळाला. तर भिवंडी पूर्व मध्ये त्यांची सायकल पंक्चर झाली. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक ही लढून पाहिली. पण काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी त्यांचा भिवंडी मतदारसंघात पराभव केला.
यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं राज्यातील 7 विधानसभा जागांवर निवडणुकीच्या रिंगणात सायकल चालवली। यापैकी 2 ठिकाणी ते विजयी झाले। मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक साधली, तर भिवंडी पूर्वमधून रईस शेख हे आमदार बनले। हा सगळा समाजवादी पक्षाचा राज्यातील इतिहास आहे। मात्र सद्यस्थितीत राज्यातील राजकीय परिस्थिती बघता समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे। परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत किमान 12 जागांवर सायकल उतरवण्याचा समाजवादी पक्षाचा विचार आहे। यात रावेर आणि अमरावती या 2 भागांसह मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी पूर्व, भिवंडी मध्य, मालेगाव मध्य, भायखळा वर्सोवा, धुळे शहर, छत्रपती संभाजीनगर पूर्व म्हणजेच औरंगाबाद पूर्व, अणुशक्तीनगर आणि अकोला लोकसभेतील कारंजा अशा 12 मतदारसंघाची मागणी समाजवादी पक्षांनी महाविकास आघाडीकडे केल्याचं समोर आलंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षानं 7 जागांची मागणी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं फक्त मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व या 3 जागा देऊ केल्या होत्या। अखेर आघाडीत सामील न होता समाजवादी पक्षानं त्यावेळी स्वबळावर 7 जागांवर निवडणूक लढवली। आणि 2 जागांवर विजय मिळवला। सध्याच्या स्थितीत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना हव्या असलेल्या मतदारसंघाची यादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द केली आहे। यूपी में हुई जीत अब महाराष्ट्र की बारी असा नारा देत अबू आझमी आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकून देण्याचा विश्वास दिला आहे। एकूणच काय तर लोकसभा निवडणुकीनंतर सध्या एकूण खासदारांची संख्या पाहता देशात भाजप आणि काँग्रेस नंतर समाजवादी पक्ष तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। उत्तर प्रदेशात लोकसभेत मिळालेलं यश आपल्याला महाराष्ट्रातही विजय मिळवून देईल या आशेवर समाजवादी पक्षानं राज्यात आपल्या सायकलीची सर्व्हिसिंग करून ठेवली आहे। अर्थातच समाजवादी पक्षातील सायकलस्वारांना विधानसभेची शर्यत जिंकून देण्यात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष किती मदत करणार यावर महाराष्ट्रात समाजवादी पक्षाची सायकल धावणार की पंक्चर होणार हे ठरणार आहे। मात्र सद्यस्थितीला महायुतीसाठी हा मोठा अडसर ठरू शकतो, कारण सध्या महाराष्ट्रात महायुती चांगलीच कामाला लागली आहे। राज्यात आपले सरकार अबाधित ठेवण्यासाठी ते अनेक मार्गाने प्रयत्नशील आहे। मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने निर्माण होणाऱ्या शक्यतांमध्ये आता समाजवादी पक्षाची भर पडली तर महाराष्ट्रात आपला बचाव करण्यासाठी महायुतीला मोठी कसरत करावी लागू शकते। परिणामी महाविकास आघाडीची ताकद वाढेल। त्यामुळे नक्कीच लोकसभेत महत्त्वाची भूमिका बजावणारा समाजवादी पक्ष महाराष्ट्रातही महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळू शकतो। म्हणून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर आपली विशेष नजर असणारच आहे। तत्पूर्वी आता समाजवादी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर येणाऱ्या विधानसभेत अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आता तुल्यबळ लढती होतील। मतदारांसमोर अनेक ऑप्शन्स असतील। म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात समाजवादी पक्ष तग धरून राहणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।